यानंतरचा पुरस्कार आहे डॉक्टर उदय निरगुडकर यांना. पुणे विद्यापीठातून त्यांनी MBA केलेला आहे. 1992 साली आंतरराष्ट्रीय स्कॉलरशिप मिळवून ब्राझील येथे बराच काळ त्यांनी काढलेला आहे. पुणे विद्यापीठाने मॅनेजमेंट या विषयात डॉक्टरेट ही पदवी त्यांनी प्रदान केली आणि त्यानंतर 3 दशकं IT, शैक्षणिक क्षेत्र, इन्फ्रास्ट्रक्चर, पत्रकारिता आणि आर्थिक क्षेत्रात CEO पदाचा कामाचा त्यांचा दांडगा अनुभव आहे. 50हून अधिक देशात शैक्षणिक क्षेत्र, अर्थव्यवस्था, व्यवस्थापन कौशल्य यातील विविध व्याख्यानं त्यांनी दिली आहेत. स्ट्रॅटेजिक यूज ऑफ IT, TQM, बिझनेस प्रोसेस री-इंजिनिअरिंग या विषयावर 4 पुस्तकांचं संकलन त्यांनी केलेलं आहे. आणि हा सगळा शैक्षणिक आढावा घेत असतानाच त्यांचं पहिलंच त्यांनी वाक्य लिहिलेलं आहे ते म्हणजे शिक्षण मराठी माध्यमातून डॉक्टर बेडेकर विद्या मंदिर ठाणे इथं झालेलं आहे. लोकल, ग्लोबल आणि निवडणुका जिंकण्यासाठी सर्व काही या पुस्तकांचं तसंच CEO या कादंबरीचं लेखन त्यांनी केलंय. महत्वाकांक्षी भारत या श्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चेवर आधारित पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. लेखन क्षेत्र, शिक्षण क्षेत्र याबरोबरच कला क्षेत्राशी देखील ते अतिशय जवळीने निगडीत आहेत. शास्त्रीय संगीत, साहित्य, नाटक अशा सर्वच क्षेत्रांशी ते निगडीत आहेत. आणि 20 वर्ष अनेक नाटकांमधून त्यांनी उत्तम अभिनय तसंच केलेला आहे. आणि हा मला वाटतं आमच्या सगळ्यांसाठीच एक नवीन गोष्ट आहे. महायात्रा या 2 अंकी नाटकाचं लेखनही त्यांनी केलेलं आहे. 50हून अधिक पुस्तकांना प्रस्तावना आणि गेली 25 वर्ष वेगवेगळ्या मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रातून त्यांनी लेखन केलेलं आहे, स्तंभलेखन केलेलं आहे. स्वयं टॉक्समध्ये आपण त्यांना पाहिलेलं असेल. अनेक लोकांच्या मुलाखती ते घेत असतात. आणि सामाजिक बांधिलकी म्हणून धागा शौर्य का राखी अभिमान की आणि सैनिकांच्या कुटुंबाबरोबर दिवाळी साजरी करत असताना आपला सैनिक आपली दिवाळी असे अनेक उपक्रम त्यांनी लाभवलेले आहेत. झी 24 तास, न्यूज 18 लोकमत या वृत्तवाहिन्यांचं व DNA या दैनिक वृत्तपत्राचे मुख्य संपादक म्हणून ते आपल्याला परिचित आहेतच. आणि सध्या देशविदेशातील विद्यापीठ, साहित्य संस्था, संशोधन संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत. NHPC या भारत सरकारच्या महत्वाकांक्षी नवरत्न प्रकल्पात स्वतंत्र संचालक म्हणून ते काम करत आहेत. आणि असं एक बहुआयामी व्यक्तिमत्व आज इथे मंचावर उपस्थित आहे. मी डॉक्टर मुणगेकरांना विनंती करते की आपण त्यांना पुरस्कार प्रदान करावा. राजहंस पुरस्कार 2025. मनपूर्वक धन्यवाद. आणि या आनंदाच्या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती डॉक्टर उदय निरगुडकर यांना. नमस्कार. एखाद्या गावचं मोठेपण कशावर ठरतं तर त्या गावात फ्लायओव्हर्स किती आहेत, मॉल्स किती आहेत, उंच इमारती किती आहेत यावर नाही तर त्या गावानी कोणत्या संस्था जिवंत ठेवल्या त्याच्यावर ठरतं. आणि गोरेगाव या शब्दातच गाव आहे आणि त्या गावानी ही संस्था वर्धिष्णू केलेली आहे. आणि काय स्टेज आहे बघा अफलातून. सर्वात शेवटी समाजसेवा आहे. दे आर टचिंग दी हार्ट्स ऑफ ऑर्फन्स. त्यानंतर वाईन मेकिंग आहे, मध्ये अर्थव्यवस्था आहे.
वाईन मेकिंग, इकडे ऍक्टिंग आहे, तिकडे टचिंग ऑर्फन्स हार्ट्स आणि इकडे ऑपरेटिंग हार्ट्स. पण डॉक्टरांना हे फील्ड बहुधा अलीकडे आवडत नसावं, त्यामुळे आता ते वक्त्यांच्या आणि फरड्या वक्त्यांच्या यादीत येऊ इच्छितात हे त्यांनी आज इथे उभं राहून जाहीर केलेलं आहे. त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे त्यांचा, हा महाराष्ट्रातल्या 1600 व्याख्यानमालांपर्यंत जाईल. तेव्हा तुम्हाला रुग्णांपेक्षा जास्त तिकडे आमंत्रण यायला लागतील, हेही लक्षात ठेवा. सर्वप्रथम मी एक नक्की सांगू इच्छितो की मला नम्र जाणीव आहे की माझा पुरस्कार बघायला आपण आलेले नाही आहात. आमचं जे आजचं महत्त्व आहे ते साधारणतः संक्रांतीला मातीच्या गाडग्याला सुगडाचं महत्त्व एक दिवसा करता येतं तेवढंच आहे, याची मला कल्पना आहे. आपण सगळेजण आलेले आहात ते या माणसाकरता. सुहास कबरे हा गोरेगावनं महाराष्ट्राला दिलेला, मराठी मनाला दिलेला षष्टाक्षरी मंत्र आहे. आजपर्यंत आम्ही कवितेतला राजहंस पाहिला होता, आजपर्यंत आम्ही नाटकातला राजहंस पाहिला होता. बालगंधर्वांचं नाव, आडनाव राजहंस हे आहे, पण यानंतर राजहंस म्हटल्यानंतर बालगंधर्व जसे आठवतील तसे सुहास कबरेही आठवतील. कारण हा माणुसकीचा राजहंस आहे आणि त्या माणुसकीच्या राजहंसाचं प्रेम व्यक्त करण्याकरता आपण सगळीकडे आलेलो आहात, याची मला पूर्ण जाणीव आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, आपल्याकडे समाजसेवा ही गोष्ट विलक्षण दुर्लक्षित आहे. आपल्याकडे गायक, कलावंत, लेखक आणि राजकारणी, आणि विशेषतः सकाळी 9 वाजता जे चॅनलवर दिसतात ते राजकारणी. मी कोणाचे नाव घेतलेलं नाही, तुम्हाला का कळलं ते मला काय माहिती नाही, पण जे कधीही फ्लेक्सवर दिसत नाहीत, जे कधी निवडणुकांना उभे राहणार नाही आहेत. डॉक्टर काळजी घ्या, वक्ता म्हणून प्रसिद्ध झाला आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत, सावध राहा. हां, जे कधी फ्लेक्सवर दिसणार नाहीत, ज्यांची होर्डिंग कधी लागणार नाहीत, ज्यांच्याकडे कंत्राटदारांच्या रांगा कधी लागत नाहीत, ज्यांच्याकडे गरजू रुग्णांच्या रांगा लागतात. एखाद्या गावाचं वैभव काय तर त्या गावामध्ये अशा उंचीची माणसं किती आहेत याच्यावर ते ठरत असतं. आणि म्हणून गोरेगाव हे खऱ्या अर्थाने मोठेपण जपणारं गाव आहे असं मला वाटतं. आज इकडे आल्यानंतर या सगळ्या मांदियाळीत बसायला मिळालं आणि हृदयरोग तज्ज्ञ देखील किती उत्तम भाषण करतो हे कळलं. याच्यावरून एकच बोध होतो, माणूस शिकतो एक, करतो एक आणि बोलतो एक. माझंही असंच झालं. कोणी कल्पना करेल का की मी केमिकल इंजिनिअरिंगचा माणूस आहे? 1 रुपया तुम्हाला सांगतो, तुम्ही तर कॉपी वगैरे करून पास झाला, मला तर 8वी मध्ये पेरू असं लिहिलं खाली म्हणून त्या चित्रकलेच्या बाईंनी पास केला की इंटेन्शन तर आहे, सरकवा पुढे. नाटकाचा आता माझा उल्लेख झाला. मला शाळेमध्ये असताना एक गॅदरिंगला नाटक एकांकिका तेंडुलकरांची बसवली होती आणि मी खेडूताची भूमिका करत विंगेमध्ये बसलो होतो आणि राज दरबार होता आणि मग तो दवंडी पिटणार, माझं नाव घेणार शेतकऱ्याचं, मी जाऊन माझी व्यथा मांडणार. तर त्या दवंडीवाल्यांनी माझ्या नंतरच्या माणसाचं पोराचं नाव घेतलं, तो गेला, मी असाच बसलेला. नंतर पडदा पडला. मी बाईंना विचारलं, बाई मी कधी जायचं? ते म्हटले पुढल्या वर्षी. त्यांनी एक प्रवेश करून दाखवल्यानंतर मी पण दाखवला असता, पण आम्हाला संधीच मिळाली नाही. न्यूज चॅनलवर अशी माणसं पुढे आणली, विशेषतः स्वयं टॉक्स मध्ये पुढे आणली. परमेश्वराची कृपा आहे. हे मराठी मनाची, ही मराठी माणसाची श्रीमंती आहे की भाषणांचे कार्यक्रम, इंटरव्ह्यूचे कार्यक्रम
5,000 रुपयाचं तिकीट लावलं जातं आणि 12 तासात कार्यक्रम फुल होतो. हे फक्त मराठी माणूस करू शकतो. आणि हे फक्त एका गावात होत नाही मित्रांनो. नवीन काळे आणि त्यांची टीम यांनी इतका सॉलिड ब्रँड बनवला आहे. माझी त्यातली भूमिका अत्यंत छोटी असते, कारण मी फक्त जवळून ते पाहतो इतकंच आहे आणि त्या मुलाखती घेतो. तिथे एक मी पथ्य पाळतो आणि ते म्हणजे स्टेजवर जाईपर्यंत कोणाची मुलाखत आहे हे मी विचारत सुद्धा नाही. एकदा मला विचारलं असं का करता, बाकीच्या वेळी तर पूर्ण तयारी करून सगळं कागद वगैरे घेऊन असतो. मी म्हटलं एकदा मला हा प्रयोग करून बघायचा होता. सचिन तेंडुलकरला माहिती असतं का ग्लेन मॅग्रा किंवा ब्रेट लीचा पुढचा बॉल कसा येणार आहे. देन व्हाय ही डज सेंचुरीज आफ्टर सेंचुरीज, बिकॉज ही नोज बॅटिंग. सो इफ यू नो इंटरव्ह्यूइंग, it doesn't matter who sits in front of you. So I think त्यामुळे ते स्वयं टॉकचं ॲप आपण जरूर डाउनलोड करा. ही अशी जी माणसं आहेत ना ती खरंच खूप दुर्मिळ आहेत. राजहंस या नावालाच दुर्मिळ त्याचं शाप आहे किंवा वरदान आहे मला माहिती नाही, पण 2011 साली युनायटेड नेशन्सनी राजहंस या पक्षाची क्लासिफिकेशन बदलली आणि ती एंडेंजर्ड स्पेशीज म्हणजे दुर्मिळ नष्ट होत जाणाऱ्या प्रजाती यात केली, म्हणून यांचं महत्व आहे. आज त्यांच्या कॅन्सरचा उल्लेख झाला. मला खात्री आहे तुम्हाला मी सांगतो, तुम्ही एक दुर्दम्य आशावादी आहात. याचं कारण तुम्ही इतक्या लोकांना जगण्याची उमेद दिली आहे. हे सोपं नाही आहे दुसऱ्याला जगण्याची उमेद देणं. त्यामुळे तुम्ही सुहास कबरे कॅन्सरची कबर बांधणार यात माझ्या मनात काही शंका नाही. समाजामध्ये अशी वेगवेगळी कामं करणारी माणसं हेच समाजाचं खरं वैभव असतं. ही अशी असंख्य माणसं पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये मला पुढे आणता आली. मला सांगायला अभिमान वाटतो की मागच्या 5 वर्षामध्ये भारताने ज्या महाराष्ट्रातल्या व्यक्तींना पद्मश्री दिली त्यातल्या बहुतांशी व्यक्तींच्या पहिल्या मुलाखती घ्यायचं भाग्य मला मिळालेलं आहे. मग ते पोपटराव पवार असतील किंवा बीजमाता असतील, या सगळ्यांच्या पहिल्या मुलाखती मी घेतल्या. आता परवा तुम्हाला सांगतो काय कर्तृत्वान महिला आहेत आपल्याकडे. तुम्ही हे नाव कधी ऐकलेलं नसतं. काय माहिती आहे का, आपण टीव्हीवर दिसणाऱ्या राजकारणी महिलांना फार महत्व देतो, अंधार पसरवतात. हो, मी का टाळा वाजवतोय मला कळलं नाही. मी सहज म्हटलं अंधार पसरवत आहेत. गोरेगावकर खूप चाणाक्ष आहेत, निवडणुका जवळ आले आहेत बहुधा. एक धनश्री करमरकर नावाच्या बाई आहेत. इथे वाकोला पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर होत्या आणि 23-24व्या वर्षी त्यांना एक संधी मिळाली युनायटेड नेशन्स मधून सुदानला जायची. सुदान हा वंश विच्छेदासाठी म्हणजे जिकडे सामूहिकरित्या एका वंशाला उद्ध्वस्त करण्याकरता मारलं जातं. 18 वर्ष ही बाई झोपडीत राहिली, कारण पोलिसांना राहायला सुद्धा क्वार्टर्स नव्हतं. 18 वर्ष लग्न नाही, कुटुंब नाही. आणि या बाईनी काय करून दाखवलं असेल तर सुदानला एक उत्तम कायदा आणि सुव्यवस्था बहाल केली. ती आपली मराठी स्त्री आहे. तेव्हा ही जी माती आहे ही येसूबाईंची होती, जिजाबाईंची होती, ताराराणीची होती. यावर विश्वास जर कोणाचा डळमळीत झाला असेल तर तुम्ही धनश्री करमरकरकडे पहा. त्यांची मुलाखत मी परवा घेतली. दुसरे एक धनश्री आपटे म्हणून आहेत, मिरजेच्या आहेत. विचार करा, त्या उत्तम नृत्य विशारद आहेत आणि त्यांच्याकडे एक पत्रकार आले आणि त्यांनी सांगितलं की माझी मुलगी आहे 22 वर्षाची. ती जवळपास जन्मतः व्हिज्युअली चॅलेंज्ड आहे, पूर्णपणे दृष्टीहीन आहे, पण तिला नृत्य शिकायचं आहे, भरतनाट्यम शिकायचं आहे. सी, भरतनाट्यम और कथक और कुचिपुडी इज अ व्हिज्युअल आर्ट. बघ माझ्यासारखं कर असं सांगून ती शिकवायची कला आहे. आता हे किती कठीण असेल मला सांगा. हात वर करा, डोळे बंद करून मी सगळ्यांना सांगितलं हात वर करा. तर कोणी असे करतील, कोणी असे करतील, कोणी असे करतील. या धनश्री आपटेबाईंनी त्यांच्याकडे आलेल्या त्या 22 वर्षाच्या मुलीला 27 वर्ष असं घडवलं की त्या दोघींनी 400 कार्यक्रम केले. कोणालाही कळलं नाही की व्हिज्युअली चॅलेंज आहे.
मला सांगा, दुसरी त्या इथेच अंधेरीला राहतात, सुप्रिया जोशी, त्यांना परवा साहित्य याचा पुरस्कार मिळाला आपल्या महाराष्ट्र शासनाचा. हल्ली एक नवीन ट्रेंड झालाय, तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे, प्रस्तावना लिहिल्या आहेत, माझ्याकडनं प्रस्तावना लिहून द्या आणि पुरस्कार मिळवा, अशी एक नवीन स्कीम आता जाहीर झाली आहे. कारण मी लिहितो, मला मिळत नाही, त्यांना मिळतात. मी ज्या पुस्तकांना प्रस्तावना, हे दुःख आहे माझं. म्हणजे या बाईंनी काय केलं असेल, सुप्रिया जोशी, एक दिवशी बोचकं भरलं, पायातल्या चप्पल काढल्या, 4,000 रुपये खिशात घेतले. हे असं खरं आहे, अतिरंजित नाहीये एकही. क्रेडिट कार्ड आणि मोबाईल एवढं घेऊन बाई लँड झाला श्रीनगरमध्ये. अनवाणी पायांनी 4 दिवसाचे फक्त कपडे, आणि पुढचे 6 महिने दहशतवाद भरलेल्या कुपवाडा, बडगाम या सगळ्या आपल्या सीमावर्ती भागात कुठलीही ओळख पाळत नसताना या बाई 6 महिने राहिल्या. दारावर टकटक करायचं, सांगायचं मी महाराष्ट्रातून आली आहे, मुझे पनाह दीजिए, मुझे 4 दिन आपके घर रहना है. एकही वाईट अनुभव आलेला नाही. कॅन यू बिलीव्ह दिस एक्सपेरिमेंट? हे त्यांनी केलं. त्यांचं काश्मीरियत नावाचं पुस्तक आहे, त्यांची मी मुलाखत घेतली होती. हे जेव्हा मी पाहतो तेव्हा मला पटायला लागतं की मांगल्याचे, पावित्र्याचे सारेच दीप मंदावत असताना काही दीप समाजात तेवत असतात. त्याच्या दर्शनाकरता मी आज इकडे आलो आणि पावन झालो. आज गोरेगावनं मला माणुसकीचा राजहंस दाखवला. धन्यवाद.